नमस्कार. आता आपण मुरुड ग्रामपंचायत या ठिकाणी आहोत आणि आपल्या समोर मुरुडचे उपसरपंच वैभव भैया सापसोड आहेत आणि आज आपण त्यांच्याकडे गावच्या काही समस्या घेऊन आलेलो आहोत गावकऱ्यांच्या वतीने. हा जो मेन रोड मुरुड छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जो गेलेला आहे किंवा बसस्टँडच्या बाजूने असेल, दोन्ही बाजूनी अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि या मेन रोडचं या ठिकाणी बजेटही मंजूर झालं असंही आपण फ्लॅक्स लावून या ठिकाणी दाखवलं होतं, परंतु गावकऱ्यांचं समाधान होत नाही. अक्षरशः गुडघे इतक्या खड्डे आहेत भया इथं. आता आपण जरी साक्षात जाऊन पाहिलं तर काय सांगाल, एवढं मोठं तुम्ही दुरावस्था झालेली आहे रोडची, लक्ष आहे किंवा नाही असा संभ्रम सर्व जनतेतून आहे, काय सांगाल? मागच्या आठवड्यातच आपण गावातील जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावर मुरुम टाकून रोलरनं दबाई करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळं तात्पुरती आपण व्यवस्था जिथं जिथं मोठे खड्डे पडलेले आहेत त्या मोठ्या खड्ड्यामध्ये मुरुम टाकून आपण लोकांना ते वापरण्यायोग्य असा रस्ता करून घेतलेला आहे. दुसरा विषय 6 कोटीच्या आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाडोळी रस्ता, ह्या रस्त्याचं कामाचे टेंडर प्रोसेस चालू आहे. 15 दिवसात 3 आठवड्यात त्यांची ती वर्क ऑर्डर ही ती प्रक्रिया पूर्ण होईल. ऑगस्ट एंडपर्यंत आपल्याला काम चालू होईल अशी अपेक्षा आपण करू. भैयासाहेब, आपण जे हे मुरुम टाकला होता अक्षरशः पहिल्या पावसात तो सगळा धुवून गेलेला आहे. आता नागरिकांना वागण्यासाठी खूप त्रासदायक होत आहे. तर मुरुम धुवून गेलाय. आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाडोळी रस्ता इथं मुरुमच टाकला नाही. ती काल फक्त आषाढी एकादशी दिवशी पायी दिंडी असते, लहान मुलांना चालायला त्रास होणे, कडे टोचणे म्हणून ते पायाला मऊ असं मटेरियल असावं म्हणून ते टाकलं होतं तात्पुरतं. योगायोगानं दुसऱ्या दिवशी पाऊस चालू झाल्यामुळं तिथं चिखल झालं आहे. तर ते पण दुपारपर्यंत तिथं मुरुम टाकून सगळं व्यवस्थित करून घेण्यात येईल. त्या रस्त्यावर आपण मुरुमच टाकला नाही. आता कधीपर्यंत ही काम होईल भैया? हे आजच्या आज होऊन जाईल काम. धन्यवाद. हे बघा.